हळुवार बहरेल प्रीतही आपली भाग 7. रात्रीच्या 1च्या सुमारास ती दबक्या पावलांनी तिथं आली. लाईटच्या उजेडाने कोणी उठू नये म्हणून टॉर्च लावली आणि इकडे तिकडे काही सापडते का ते बघू लागली. पण तिला तिथे काहीच सापडलं नाही. तिने पाण्याचा एक ग्लास भरून घेतला आणि ती किचन कट्ट्यावर जाऊन बसली. शिट यार, मी मगाशी जेवायला हवं होतं. आता मला इतकी भूक लागली आहे ना की ती पाणी पिल्याने सुद्धा शांत होणार नाही, ती स्वतःशीच बडबडत होती. फ्रीजमध्ये नक्कीच काहीतरी खायला सापडेल, पण फ्रीज कुठे आहे आणि एवढ्या अंधारात नीट काही दिसत पण नाही. लाईट चालू केली तर नोकर उठतील. ती टॉर्चने फ्रीज शोधू लागली. तिला फ्रीज दिसला आणि तिने पटकन जाऊन उघडला. ती त्यातलं ॲपल बाहेर काढून खाऊ लागली. तिने त्यातला एक बाईट खाल्लाच होता की अचानक लाईट चालू झाली आणि तिच्या हातातलं ॲपल तिच्याच पायावर पडलं. आई ग! अक्षिता वेदनेने विवळली. तू आता किचनमध्ये काय करतीये? वीरच्या आवाजाने अक्षिता मागे वळली. ते मला पाणी हवं होतं आणि रूममध्ये पाणी नव्हतं म्हणून मग मी खाली आले, अक्षिता कसंबसं बोलली. ओ, तुला पाणी हवं होतं तर, पण मग हे ॲपल इथे का पडले? वीर, आता ते मला कसं माहीत असणार ना? अक्षिता नजर चोरत बोलली. ज्याला भूक लागली आहे त्यालाच तर माहीत असणार ना की हे ॲपल इथे कसं आलं ते? वीर, मी पाणी पिलंय आणि तसंही मला आता झोप आली आहे. मला सकाळी लवकरसुद्धा उठायचं आहे, असं म्हणून अक्षिता तिथून जाऊ लागली. तुझं जेवणाचं ताट करून ठेवलंय, जेवून घे, असं म्हणत त्याने जेवणाचं ताट तिच्या हातात दिलं आणि तो किचनमधून बाहेर निघून गेला. अक्षू, किती नाटकं करशील? मगाशी भूक होती तर हो म्हणायचं ना. आता जर तुला जेवण मिळालं नसतं तर रात्रभर भुकेने व्याकुळ होत जागच राहावं लागलं असतं. त्यांना माहीत होतं का मला भूक लागेल ते? माहीत असेलच म्हणा, नाहीतर त्यांनी हे ताट करून ठेवलं नसतं. ती स्वतःशीच बडबडत होती. बडबडून झालं असेल तर जेवून घे, कारण लाईटच्या उजेडाने नोकर जागे होतील. वीर दरवाजात उभा राहून आतमध्ये बघत बोलला आणि तिथून निघून गेला. अक्षू, अगं तुला भूक लागली असेल, नाश्ता करून घे, पिहू बोलली. प्रकाशराव आणि रमाबाई पिहूकडे रागाने बघू लागले. तशी पिहू शांत झाली. नाही पिहू, आज तशीही मी कॉलेजला जरा लेटच जाणार आहे. माझी पहिली 2 लेक्चर्स ऑफ आहेत, तर मी थोड्या वेळाने नाश्ता करेन. अक्षिता प्रकाशराव व रमाबाईंची नजर ओळखून बोलली. त्याची काहीच गरज नाही आहे. आज तुम्हाला दोघींनाही कॉलेजला मी सोडायला येईन. माझं तिकडेच काम आहे आणि तुमची दोघींची कॉलेजही जवळपास आहेत. जाता जाता मी तुम्हाला ड्रॉप करून जाईन, म्हणजे जाताना तुम्हाला रिक्षाने जायची गरज पडणार नाही. वीर वरून खाली येत येतच बोलला आणि अक्षिता शॉक झाली. नाही नको दादा, मी आज कॉलेजला जाणार नाही आहे. माझं माझ्या मैत्रिणीकडे कामही आहे आणि आम्ही दोघी मिळून स्टडीही करणार आहोत, म्हणून मग मी तिच्याच घरी जाणार आहे, पिहू वीरला म्हणाली. बरं चालेल, वीर बोलला. दादा तू एक काम कर ना, तू अक्षूला तिच्या कॉलेजवर सोड, पिहू बोलली आणि अक्षिताचे डोळे विस्फारले. त्याची काहीच गरज नाही आहे, माझी मी जाईन ना कॉलेजला, अक्षिता वीरकडे बघत म्हणाली. नाही नको, मी येईन तुला सोडायला कॉलेजला, वीर बोलला आणि अक्षिताला दुसऱ्यांदा धक्का बसला. मी त्यांना सोडायला नाही म्हणतीये, तरीही ते सोडायला येतायतच. काहीतरी कारण काढून त्यांना कॉलेजला येण्यापासून थांबवावं लागेल. गावातल्या भरपूर मुली त्या कॉलेजमध्ये आहेत आणि जर त्यातल्या कोणी मला वीरसोबत पाहिलं ना तर सगळ्या गावात चर्चा होईल आणि ही बातमी आईबाबांपर्यंत पोहोचायला वेळही लागणार नाही. आणि मी एका मुलासोबत फिरतीये, हे कॉलेजमधल्या कोणी पाहिलं तर पूर्ण कॉलेजमध्येही माझी चर्चा सुरू होईल. अक्षिता मनातच विचार करत होती. वीर,
ती नाही म्हणतीये ना सोडायला, मग तिला काय इतका फोर्स करतोयस? ती जाऊ शकते ना एकटी? रमा अक्षिताकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलल्या. माझं काम आहे तिकडे, म्हणून मी तिला सोडतोय, बाकी काही नाही. वीर, तू आजही ऑफिसला येणार नाहीयेस का? प्रकाशराव वीरकडे बघत बोलले. नाही. वीर, पण मला खरंच कळत नाहीये, तुला ऑफिसमध्ये यायला का नाही आवडत? तो आपला बिझनेस आहे आणि यापुढे तुलाही तोच बिझनेस सांभाळायचा आहे. प्रकाशराव, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की मला ऑफिसमध्ये यायला का नाही आवडत ते. वीर प्रकाशरावांना म्हणाला. झालेल्या गोष्टी अशा किती दिवस मनात धरून बसणार आहेस? कधी ना कधीतरी तुला त्या विसराव्या लागतीलच. आणि आयुष्यभर तू असाच राहणार आहेस का? त्या गोष्टी मनात ठेवून? प्रकाशरावांचं बोलणं ऐकून अक्षिता वीरकडे पाहू लागली, तर तो मात्र शांतपणे नाश्ता करत होता. तो तुमचा बिझनेस आहे. तो कसा चालवायचा, कसा नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. त्यात तुम्ही मला ओढू नका. वीर प्रकाशरावांना म्हणाला. वीर, प्रकाश काही चुकीचं बोलत नाहीये. तो तुझ्या आजोबांनी सुरू केलेला बिझनेस आहे आणि पिढ्यानपिढ्या तो बिझनेस तुलाच पुढे चालवायचा आहे. पार्वती त्याला समजावत बोलल्या. आजी, आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात, पण ही नाही. वीर बोलला. हे बघ वीर, त्या सगळ्या गोष्टी तू विसरच असं मी म्हणत नाहीये, पण जर तू तुझं लक्ष कामात गुंतवलंस तर त्या गोष्टींपासून जरा लांब राहशील. प्रकाशराव वीरला समजावत बोलले. मला काय करायचं आहे आणि काय नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. तुम्ही कोणीही त्याच्यात पडू नका. वीरच्या चेहऱ्यावर आता राग दिसू लागला होता. दादा, तू आधी नाश्ता करून घे, पिहू बोलली, पण तो नाश्ता न करताच तिथून निघून गेला. दुसऱ्याला सांगत असता उपाशी राहायचं नाही आणि स्वतः नाश्ता अर्धवट सोडून बाहेर निघून आलात. अक्षिता बाहेर उभ्या असलेल्या वीरला म्हणाली. मला जास्त भूक नव्हती. वीर, खरं का? अक्षिता, तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये, मला लेट होतोय, तो बोलला आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तीही नाईलाजाने त्याच्या बाजूला जाऊन बसली. तुम्ही सतत तुमच्या घरच्यांशी वाद का घालत असता? अक्षिता त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलली. तो आमचा घरचा मॅटर आहे, तू त्यात अजिबात पडू नकोस. तो ड्राईव्ह करत बोलला. मला नाही माहिती तुमच्या आयुष्यात काय झालंय, कशामुळे झालंय किंवा कोणामुळे झालंय. एकदा जर का ती गोष्ट आयुष्यात घडली तर ती सतत घडतेच असं नाही ना. आणि आयुष्यात एखादी काही घटना घडली असेल तर त्याच्यामुळे आपण आपलं जगणं तर सोडत नाही ना. माणसाने नेहमी आपल्या आनंदासाठी नाही तर दुसऱ्याच्या आनंदासाठीही जगायला हवं. आणि जी माणसं आपली काळजी करतात त्यांच्यासाठी जर काही केलं तर त्यांना आनंदच होणार आहे. अक्षिता वीरला समजावत बोलली. उतर, तुझं कॉलेज आलं. वीर बोलला आणि अक्षिता गाडीतून खाली उतरली आणि तो तिथून निघून गेला.